नमस्कार. कधी असा विचार केलाय का की आपली मानसिकता आणि आपली आर्थिक परिस्थिती यांच्यात काही कनेक्शन असू शकतं? चला तर मग या स्रोताच्या आधारे हे कोडच सोडून बघूया. कधी विचार केलाय? दिवसभरात सगळ्यांना मिळतं तर तेवढेच 24 तास. मग असं का होतं की काही लोकांकडे पैसा अगदी चुंबकासारखा खेचला जातो आणि काही जण मात्र त्यासाठी झगडत राहतात? हे एक असं कोडं आहे जे खरंच अनेकांना गोंधळात टाकतं. आणि आज आपण यामागचं नेमकं कारण काय आहे ना, तेच शोधणार आहोत. आता बघा, जेव्हा आर्थिक अडचणी येतात तेव्हा साहजिकच आपलं बोट हे बाहेरच्या गोष्टींकडे जातं. आपण म्हणतो, माझं नशीबच खराब आहे, वेळच वाईट आहे किंवा संधीच मिळत नाही. आणि ही एक अगदी सामान्य भावना आहे. पण प्रॉब्लेम हा आहे की हीच गोष्ट आपल्याला पुढे जाण्यापासून रोखून धरते. आपण ज्याला आपलं खराब नशीब म्हणतो ना, ते खरं तर आपल्या मनातले मनी ब्लॉक्स असू शकतात. आणि जे अत्यंत कष्ट वाटतात त्याचं मूळ कारण असू शकतं कमतरतेची मानसिकता. याचा सरळ अर्थ काय होतो? तर खरा अडथळा बाहेर कुठे नाहीये, तो आपल्या आत, आपल्या विचारांमध्ये आहे. बरं, मग हे मनी ब्लॉक म्हणजे नेमकं काय आहे? अगदी सोप्या भाषेत सांगायचं झालं तर ही आपल्याच मनात पैशांबद्दल असलेल्या निगेटिव्ह विचारांची, विश्वासांची एक अशी भिंत आहे, जी आपल्याला नकळतपणे संपत्तीला आपल्या आयुष्यात येण्यापासून थांबवते. आणि खरं सांगायचं तर हेच या संपूर्ण विश्लेषणाचं सार आहे. आपली आजची आर्थिक परिस्थिती ही आपल्या आतल्या विचार प्रक्रियेचं थेट प्रतिबिंब आहे. म्हणजे संपत्ती हातात येण्याआधी ती आपल्या मनात जन्माला येते. ठीक आहे, तर आता आपल्याला मूळ समस्या काय आहे हे कळलंय. पण मग यावर उपाय काय? तर या स्रोतानुसार पुढे जाण्यासाठी आपल्याला आपल्या मानसिकतेमध्ये फक्त 3 महत्त्वाचे बदल करायचे आहेत. चला तर मग बघूया ते बदल नेमके कोणते आहेत. हे 3 अगदी सोपे पण खूप शक्तिशाली नियम आहेत. पहिला आहे पैशाकडे बघण्याचा आपला दृष्टिकोन बदलणं. दुसरा, पैशाचा आदर करणं. आणि तिसरा, आपल्याकडे जे काही आहे त्याबद्दल कृतज्ञता बाळगणं. आपण यातली प्रत्येक पायरी आता जरा सविस्तरपणे समजून घेऊया. चला, मग सुरुवात करूया पहिल्या नियमापासून. हा नियम आपल्या एकदम मूळ विचारांवर फोकस करतो. म्हणजे काय? तर पैशांबद्दलची जी कमतरतेची भावना आहे ना, ती सोडून विपुलतेची भावना मनात आणणं. हे वाक्य खूप महत्वाचं आहे, नीट ऐका. माझ्याकडे पैसे नाहीत असं वारंवार म्हणणं म्हणजे गरिबीला आपण स्वतःहून आमंत्रण देण्यासारखं आहे. म्हणजे जेव्हा आपण सतत पैशाच्या कमीबद्दल बोलतो तेव्हा आपण नकळतपणे त्याच परिस्थितीला आपल्या आयुष्यात ओढून घेत असतो. आपले शब्दच आपली खरी परिस्थिती घडवतात. आता वळूया आपल्या दुसऱ्या नियमाकडे. आणि हा नियम खूपच इंटरेस्टिंग आहे. हा नियम आपल्याला सांगतो की पैशाला फक्त कागदी नोटा समजू नका, तर त्याला एक ऊर्जा म्हणून बघा. जरा कल्पना करून बघा की पैसा म्हणजे एक एनर्जी आहे. एक अशी ऊर्जा जी आपल्या विचारांना आणि भावनांना प्रतिसाद देते. आपण जसा व्यवहार पैशांसोबत करू, अगदी तसाच प्रतिसाद आपल्याला त्याच्याकडून मिळेल. तो एकतर आपल्या आयुष्यात येईल किंवा आपल्यापासून दूर जाईल. आणि हे मुद्दे अगदी तेच स्पष्ट करतात. बघा, पैशाबद्दल सतत तक्रार करणं म्हणजे त्या एनर्जीला स्वतःपासून दूर ढकलण्यासारखं आहे. त्याचा अनादर केला तर त्याचा प्रवाह थांबतो. पण याउलट जर पैशाच्या कल्पनेशी एक पॉझिटिव्ह नातं ठेवलं तर तो आपोआप आपल्याकडे आकर्षित होतो. आणि आता येतो आपला शेवटचा, म्हणजे तिसरा नियम. हा नियम आहे कृतज्ञतेच्या अदृश्य शक्तीबद्दल. हो, समृद्धीला आपल्याकडे खेचून आणण्यासाठी ही कृतज्ञता किती जास्त महत्वाची आहे हेच यातून आपल्याला कळतं. समृद्धी मिळवण्याचा सर्वात सोपा आणि थेट मार्ग कोणता असेल असं वाटतं? या स्रोतानुसार तो मार्ग आहे कृतज्ञता. आभार मानण्याची वृत्ती ही एक अशी चुंबकीय शक्ती आहे जी अधिक चांगल्या पॉझिटिव्ह गोष्टी आपल्याकडे खेचून आणते. मग प्रश्न येतो की या कृतज्ञतेची सुरुवात करायची कुठून? तर उत्तर सोपं आहे, आपल्याकडे आज जे आहे तिथून. आपल्याकडे असलेले पैसे, मग ते कितीही कमी किंवा जास्त असोत, त्यासाठी मनापासून आभार मानले पाहिजेत. असं केल्यानेच विपुलतेचे दरवाजे उघडतात असं म्हटलंय. तर या तिन्ही नियमांना एकत्र करून पाहिलं तर एक खूप महत्वाचा मुद्दा समोर येतो. तो म्हणजे आपण जे स्वीकारायला तयार असतो तेच आपण आकर्षित करतो. आपली मानसिक तयारी आणि आपली मानसिकता याच गोष्टी ठरवतात की आपल्या आयुष्यात पैसा किती येईल. आपण जे मिळवण्यासाठी आतून तयार असतो तेच आपल्याला मिळतं. आणि हे शेवटचं वाक्य तर सगळं काही सांगून जातं. पैसा त्यांच्याकडेच येतो जे स्वतःला त्याच्यासाठी पात्र बनवतात.
म्हणजे आर्थिक यश हे फक्त बाहेरच्या कष्टांवर अवलंबून नाहीये. ते आपल्या आत्ममूल्य आणि आपल्या मानसिकतेशी घट्ट जोडलेलं आहे. स्वतःला त्या लायकीचं बनवणं हीच पहिली आणि सर्वात महत्वाची पायरी आहे. तर मग नेहमी सकारात्मक राहून आणि या नियमांचं पालन करून आपण स्वतः संपत्तीसाठी एक चुंबक कसं बनू शकतो, आपल्या आर्थिक भविष्याला एक नवी सकारात्मक दिशा कशी देऊ शकतो, हा एक असा प्रश्न आहे जो प्रत्येकाने स्वतःला नक्कीच विचारायला हवा.